नमस्कार. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स मधला पुढचा पॉईंट आहे रोल्स मीन व्हॅल्यू थिअरम RMVT. म्हणजे काय एकदम सिंपल थिअरम आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. एखादं रिअल व्हॅल्यूड फंक्शन असेल, सपोज एफ इज रिअल व्हॅल्यूड फंक्शन ऑपरेटेड ऑन सम क्लोज इंटरवल AB. रिअल लाईन मधला एक क्लोज इंटरवल AB घ्यायचा, त्याच्यावर एफ जर ऑपरेटेड असेल अँड कंडिशन्स काय आहेत, कंडिशन्स आर इफ एफ इज कंटिन्युअस. हे एफ काय असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे ऑन ओपन इंटरवल AB. आता कंटिन्युअस फंक्शन म्हणजे डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला, फंक्शनचा ग्राफ काढला तर अनब्रेकेबल ग्राफ येतो. आणि कुठल्या पार्टसाठी कंटिन्युअस पाहिजे, तर होल क्लोज इंटरवल AB साठी ते फंक्शन कंटिन्युअस पाहिजे. अँड डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल AB. म्हणजेच काय की AB हे पॉईंट एक्सक्लूड केले तरी त्या सगळ्या इंटरवलसाठी ते डिफरन्शिएबल पण असलं पाहिजे. सो इफ एफ इज रिअल व्हॅल्यूड फंक्शन अँड एफ इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल AB अँड डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल AB अँड इफ, अजून एक कंडिशन आहे, अँड इफ एफ ए इज इक्वल टू AB असं जर असेल. एफ ए आणि AB म्हणजे काय असतात, तर फंक्शनल व्हॅल्यूज असतात. कोणाच्या, तर ए आणि बी ह्याच्या फंक्शनल व्हॅल्यूज आहेत. सो एफ ए आणि AB ह्या दोन्ही जर फंक्शन व्हॅल्यू सेम असतील तरच पुढचं आहे. इफ एफ ए इज इक्वल टू AB देन देअर एक्झिस्ट पॉईंट सम, कुठला तरी एक पॉईंट C, सम पॉईंट C बिलॉंग्स टू ओपन इंटरवल AB such that f dash C is equal to 0. हे एवढंच सिंपल स्टेटमेंट आहे RMVTचं. काय म्हटलंय की इफ एफ इज रिअल व्हॅल्यूड फंक्शन ऑन क्लोज इंटरवल AB अँड इफ एफ इज कंटिन्युअस ऑन AB अँड डिफरन्शिएबल ऑन AB अँड इफ एफ ए इज इक्वल टू AB म्हणजे एंड पॉईंटचे फंक्शनल व्हॅल्यू सेम असतील तर देन देअर एक्झिस्ट सम पॉईंट C बिलॉंग्स टू दॅट इंटरवल AB सच दॅट एफ डॅश C इज इक्वल टू 0. एफ डॅश C काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. म्हणजे असा कुठला तरी C पॉईंट असला पाहिजे ज्याचा डेरिव्हेटिव्ह फंक्शनल डेरिव्हेटिव्ह काय असलं पाहिजे, त्या पॉईंटला 0 असलं पाहिजे. अगदी सिंपल आहे. आपण जेव्हा ग्राफ काढून जर बघितलं तर लगेच लक्षात येईल हे ऑब्वियस आहे, हे असं असणारच आहे. जर एफ ए इज इक्वल टू AB असेल तर नक्कीच असा C पॉईंट मिळेल की एफ डॅश C इज इक्वल टू 0. एफ डॅश C 0 म्हणतो म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह 0 आहे. डेरिव्हेटिव्ह 0 कधी होतं, स्लोप ऑफ टँजंट 0. अँड स्लोप ऑफ टँजंट 0 कधी असतो, जेव्हा ती जी लाईन आहे ती पॅरलल टू एक्स ॲक्सिस असते. तर आपण ग्राफ काढून साधारण बघूया काय आहे हा कन्सेप्ट RMVTचा. ग्राफ नाही बघूया म्हणजे लक्षात येईल. सपोज AB हा त्यातला काहीतरी इंटरवल आहे, हा A पॉईंट आहे आणि हा B पॉईंट आहे. सो इन बिटवीन A टू B काय फंक्शन कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल आहे. त्यामुळे कुठला तरी असा कर्व असेल सपोज इथपासून असा तर ह्या B पर्यंत. पण अजून एक कंडिशन आहे त्याची, काय की एफ ए इज इक्वल टू AB म्हणजे हा जो A आहे त्याची फंक्शनल व्हॅल्यू इथे असेल, एफ ए असेल तर ती सेम काय असली पाहिजे, FB असली पाहिजे. म्हणजे तिथे स्टार्ट तिथे त्याच वाय ॲक्सिसच्या पॉईंटला तो एंड पॉईंट झाला पाहिजे. सो दिस इज एफ ए आणि हा असणार आहे FB. तर असे दोन पॉईंट्स आहेत वेअर एफ ए इज इक्वल टू FB असेल. तर आता लक्षात येईल की असे कितीतरी मग मध्ये पीक पॉईंट्स मिळतात. आणि असं फंक्शन नसेल, नुसतं असं असेल, एकच कर्व वाला असेल, तरी इथे FB आणि इथे FA हे जर सेम असेल तर ह्याच्यात कारण म्हणजेच काय की वाय ॲक्सिसवरच्या व्हॅल्यूज FA आणि FB दोन्ही सेम आहेत. तेच वाय पासून त्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करता येऊ शकते. वाय पासून आपण ही स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ करू शकतो जी FA आणि FB मधनं जाईल. कुठल्याही टाईपचा कर्व असू दे किंवा स्ट्रेट लाईन असू दे, FA आणि FB सेम असेल याचा अर्थ काय की वाय वरनं येणारी स्ट्रेट लाईन FA आणि FB मधून दोन्हीकडनं ती इथे जाणार आहे. मग त्यामुळे काय होतं की असे काही पीक पॉईंट्स मिळतात की ज्या ठिकाणी ज्या पॉईंटला टँजंट जर ड्रॉ केला तर तो पॅरलल टू धिस FA FBच्या लाईनला येतो. असा कुठला तरी पॉईंट मिळतोच की त्याचा टँजंट हा पॅरलल, आता हा पॉईंट घेतला आणि ह्याला जर टँजंट काढला then this tangent is parallel to this line or this tangent is parallel to this line. आणि ही लाईन काय FA इज इक्वल टू FB असल्यामुळे y इज इक्वल टू समथिंग अशी ती लाईन झालेली. त्या लाईन झाल्यामुळे ही लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस असते. त्यामुळे जो C पॉईंट आहे त्या C पॉईंटसाठी सुद्धा एफ डॅश C म्हणजेच काय की स्लोप ऑफ टँजंट ना. त्यामुळे हा जर असा टँजंट काढला
तर हा काय येणार आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस येईल. मग पॅरलल टू एक्स ॲक्सिस जे जे टँजंट असतात त्यांचा स्लोप किती असतो तर 0 असतो. स्लोप 0 असतो ना, कारण त्याला काही अँगलच नसतो विथ एक्स ॲक्सिस. सो स्लोप इज 0. त्यामुळे जसं एफ ए एफ बीला जॉईन करणाऱ्या लाईनचा स्लोप 0 असतो, सेम तसेच असे काही सी पॉईंट्स ऑर ॲटलिस्ट वन सी पॉईंट असं एक्झिस्ट नक्कीच होईल की ज्या पॉईंटला जर टँजंट काढला तर त्या टँजंटचा स्लोप हा 0 येईल. आता ह्या टँजंटचा स्लोप 0, ह्या टँजंटचा स्लोप 0 आहे. सो स्लोप ऑफ टँजंट म्हणजेच काय मीन्स काय dy बाय dx किंवा डेरिव्हेटिव्ह किंवा एफ डॅश एक्स असं आपण म्हणतो एफ डॅश. आता कुठल्या पॉईंटला तर हा पॉईंट सी म्हटला आपण हा इथे. आता हा ए आणि बी मधला आहे का बघा, ए आणि बी मधलाच आहे, बिलॉंग्स टू ए बी असायला हवा ना. तर हा सी पॉईंट आहे, ह्या सी पॉईंटला काढलेला टँजंट स्लोप 0 मीन्स काय झालं एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. त्याची डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती येते 0. ज्या पॉईंटला स्लोप 0 येतो त्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह 0 असतं. हे आपण डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर सुरू केला तेव्हा त्या कन्सेप्टमध्ये आपण बघितलं. डायग्राम काढल्यावर तर लगेचच लक्षात येतं की एफ ए आणि एफ बी सेम असल्यामुळे हे असं होतं की देयर एक्झिस्ट पॉईंट सी सच दॅट टँजंट स्लोप ऑफ टँजंट इज 0 दॅट पॉईंट. त्या पॉईंटला स्लोप ऑफ टँजंट 0 होतं मीन्स काय एफ डॅश हे काय असतं 0 असतं. सो सिंपल स्टेटमेंट आहे. या 3 कंडिशन्स आहेत आणि ॲडिशनली एफ ए इज इक्वल टू एफ बी असेल देयर एक्झिस्ट सी such that f dash c is equal to 0. This is called RMBT. आणि काही एखाद्या फंक्शन्समध्ये हा RMBT सॅटिस्फाय होतोय का हे चेक करायला वगैरे तुम्हाला एक्झाम्पल्स म्हणून येऊ शकतं. म्हणजे एक्झाम्पलमध्ये काय येतं तर RMBT चेक करा म्हणजे ह्या सगळ्या कंडिशन्स फुलफिल आहेत का बघायचं. देन एफ ए इज इक्वल टू एफ बी आहे का हे चेक करायचं आणि मग त्यानंतर जर असा सी एक्झिस्ट झाला तर हा RMBT फॉलो करतो असं.